दुपारच्या सत्राकडे आपण वळणार आहेत. प्रेक्षक राजाची अटूट गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळेल. एक देखणं आयोजन नियोजन भरगच्च असलेलं क्रीडांगण आणि या क्रीडांगणाचं वैशिष्ट्य अंडरआर्म क्रिकेटमध्ये सातत्याने या क्रीडांगणाची चर्चा राहिली आहे. चार षटकांचा सामना असणारे 4 गोलंदाज वापरणं गरजेचं आहे. अभि आणि ऋग्वेदी पेअर पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. आंबोली चषक 2025 साठी होऊन जाऊ द्या. व्हेरी फर्स्ट बॉल वडाला एक्सप्रेस म्हणून सुद्धा ज्याची ओळख आहे. वाईडने सुरुवात केली. एक्स्ट्राच्या रूपाने श्री गणेशा होतोय. तेज सर्रार गोलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो. इथे मात्र टॅप केलंय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि याच्यासाठीच अभि ओळखला जातो. पहिला चौकार येतोय अभिच्या फळीतून. 4 यस डीजे. यावेळेस ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर कमबॅक केलंय मंदारने आणि याच्यासाठीच मंदार ओळखला जातो. सगळ्यात कमी वयामध्ये सुद्धा आपण पाहिलं मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचं किताब मंदारने सुद्धा पटकावलंय. वय जरी कमी असलं तरी अनुभव त्याच्याकडे अंडरआर्म क्रिकेटचा चांगला आहे. इथे मात्र पुन्हा एकदा टॅप केलंय. एका धावेचा इशारा येतोय. एका धावेने धावफलक 6 या स्कोर कार्ड वरती आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 20 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. 11:20 पहिला चेंडू डिलिव्हर झाला होता. यावेळेस आउटसाइड एज विकेट किपर सुद्धा बीट होतोय. ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेरच्या चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेस करण्याचा प्रयत्न होता परंतु कनेक्शन आउटसाइड एज आणि विकेट किपर सुद्धा बीट होतोय कारण गतिवार चेंडू होता. वेस्टीच्या मागे करणला आपण पाहतोय आणि याच्यासाठीच मंदार ओळखला जातो. गती गती आणि गती त्याच्याकडे. आता गतीचा वापर तो सध्या करतो परंतु त्यासोबतच शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर सुद्धा त्याने केलाय. म्हणजे बॅटरला कुठेतरी मजबूर केलंय चेंडूला चेस करण्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. एक चौकार जरी आला असला तरी मागच्या आपण विचार केला 5 चेंडूवरती फक्त आणि फक्त धावफलकावरती 6 धावा आहेत. शेवटचा अंतिम बॉल. राऊंड विकेटने मंदार खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा थोडंसं बाहेर चुकी होती. संपर्क नाहीये. अभि बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरीज आणि मंदारने काय कमबॅक केलंय. एक चौकार आपण पाहिलं. व्हेरी फर्स्ट फेअर डिलिव्हरीवरती आला होता परंतु क्रिकेट किंवा आयुष्यामध्ये आपण कुठे सुरुवात करतो याला फारसं महत्व नाहीये. आपण त्याला समाप्त कुठे करतो याला जास्त महत्व आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती. घेऊया शॉर्ट ब्रेक. जाऊया मिस्टर डिस्क जॉकी कडे. डीजे मास्टर.
पॉवर प्ले संपल्यानंतर 6 प्लेयर आपल्याला त्या अर्थात जो स्क्वेअर दिसतोय त्याच्या बाहेर आणि आतमध्ये विथ बॉलर कीपर 4 खेळाडू असू शकतात. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. बॅटिंग मार्क वरती सध्या ऋग्वेदला आपण पाहतोय. ज्या युवा खेळाडूची चर्चा सुद्धा मुंबई क्रिकेटमध्ये मागच्या काही हंगामापासून आपण बघताय तर ॲज अ इमर्जिंग प्लेअर होते. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा संघाला गरज लागली आहे ऋग्वेद मात्र एक चांगला खेळाडू म्हणून तिथे संघासाठी उभा राहिलाय. सध्या काळाची गरज सुद्धा तीच आहे. बॉलिंग मार्क वरती समितला इंट्रोड्यूस केलं गेलंय. हलक्या हाताने व्हेरी फर्स्ट बॉल, खराब चेंडू आहे. नो +1. 1 के साथ 1 फ्री ज्या धावेची गरज होती. 8 ऑन द स्कोर कार्ड. त्याच्यासाठीच ऋग्वेद ओळखला जातो. खराब चेंडूची सातत्याने वाढ बघितली जाते. इथे मात्र आपण पाहिलं चेंडू खालतीच राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी, कुठेतरी वेस्ट हाईट वरून चेंडू डिलिव्हर झाला आणि आपण पाहिलं समाप्त झाला कुठेतरी टो वरती. ऑलमोस्ट ग्राउंडेड बॉल. इथे मात्र वाईट बॉल आहे. धावांचा विचार केला धावफलक 9 ऑन द स्कोर कार्ड. इथे मात्र आपण पाहिलं कुठेतरी फसवलं होतं. चेस करण्याचा प्रयत्न होता. फ्लाइटेड बॉल. बॅटर अभिला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. 9 वरती लागतोय. वियंग माझगावला पहिला धक्का गॉन. सूरजकडे सुद्धा अंडरआर्म क्रिकेट खूप चांगला खेळण्याचा अनुभव मागच्या अनेक वर्षाचा आहे, परंतु त्या अनुभवाच्या शिदोरीचा वापर करावा लागणार आहे. अनेक मान्यवरांची मांदियाळी आपण मुख्य मंचावरती पाहतोय. शाखा प्रमुख सन्माननीय आदरणीय एकनाथजी केळकर सर, मंडळ महामंत्री संतोषजी राजपूत सर, मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा मायाजी राजपूत, मंडळ उपाध्यक्ष सचिनजी राजपूत, मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष अंकितजी गुप्ता, प्रसादजी कोरगावकर सर, समीरजी साटम सर, आमदार सन्माननीय आदरणीय अमितजी साटम साहेबांच्या शुभेच्छा. त्यासोबतच सन्माननीय आदरणीय मनीषजी लोढा सर, सीएजी मिश्रा सर, हिमांशुजी मिश्रा, अक्रमजी कुरेशी अशी अनेक मान्यवरांची मांदियाळी आपण मुख्य मंचावरती पाहतोय. आणि यावेळेस मान्यवर रजा घेत आहेत. त्यांना पुन्हा एकदा आपण हृदयाच्या अंतकरणाने आंबोली चषक कमिटीच्या माध्यमातून शुभेच्छा देऊया. त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोडले गेले. हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. या षटकामध्ये एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा जरी गेल्या असल्या तरी धावफलक आपण पाहिलं तर 11 या स्कोर कार्ड वरती आहे. अजूनपर्यंत फक्त आणि फक्त 2 फेअर डिलिव्हरी झाल्यात, 3 फेअर डिलिव्हरी झाल्यात. हलक्या हाताने फक्त डिफेन्स केले. धावांचा विचार केला धावफलक 12 या स्कोर कार्ड वरती आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. धावफलक 13 वरती जाऊन पोहोचणार आहे. दोन्ही बॅटर थोडासा वेळ घेत आहेत, कारण दोन्ही बॅटर्सला माहिती आहे इथून एक पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं आहे. यावेळेस स्ट्रेट बॅटर स्ट्रोक फटका चांगला होता, परंतु स्क्वेअरच्या आतमध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडीच्या मोबदल्यावरती वियंग पॅकर माझगाव 13 या स्कोर कार्ड वरती आहे. 13 ऑन द स्कोर कार्ड.
आशिषला इंट्रोड्यूस केलं गेलंय. इथे मात्र रनआउटची संधी निर्माण झाली आहे. फेकी सुद्धा आहे, परंतु एक धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 14 या स्कोर कार्ड वरती आहे. आशिषचा जर आपण विचार केला, वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर मुंबई क्रिकेट अर्थातच अंडर विश्वातील आहे. अनेक विविध स्पर्धा त्याच्या नावावरती राहिल्या आहेत. इथे मात्र रिव्ह्यू कॉल केला गेलाय. फक्त एकच आपल्याकडे रिव्ह्यू असेल, जर तुम्ही तो गमावला तर मात्र आपल्याला अर्थातच पुढे या इनिंग मध्ये ती संधी मिळणार नाहीये. थर्ड अंपायर लगेचच आमच्यासोबत जॉईन होतील. कोणताही एक्स्ट्रा प्लेअर तो रिव्ह्यू बघू शकत नाहीये, ही सूचना सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. आढावा घेतलेला आहे. पुन्हा एकदा फ्रंट फूट डिफेन्स. दोन्ही बॅटर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो त्या सिंगलचा वापर करतायत आणि धावफलक जाऊन पोहोचेल 18 या स्कोर कार्डवर. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. एकदा थोडंसं आपण पाहिलं, धीम्या गतीचा चेंडू होता. सिंगलने धावफलक पुढे सरसावला जाणार आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. पुन्हा एकदा संयम संयम आणि संयम दोन्ही बॅटर्स दाखवत आहेत. धावांचा विचार केला धावफलक या सिंगलने 20 या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतोय. 3 षटकांची समाप्ती झाली आहे. व्हेरी फर्स्ट फेअर डिलिव्हरी वरती चौकार आला होता, त्याच्यानंतर मात्र आपण पाहिलं एकही मोठा फटका आला नाहीये. धावफलकावरती धावा आहेत. 20 षटकांची समाप्ती झाली आहे. 3 गेले.
इथे नो बॉलचे संकेत येत आहेत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल काउंटचा सुद्धा इशारा येतोय. तरी फर्स्ट बॉल फेस करताना फक्त बॅटचा फेस ओपन केलाय. वनडीचा सिग्नल येतोय आणि धावफलक 22 या स्कोर कार्ड वरती आहे. त्या ग्राउंड वरती जर आपण 30-32 प्लस केल्या तर कुठेतरी धावफलक सेन्सिबल असेल तर धावा चेस करणं तितकंसं सोपं काम नाहीये. परंतु त्याच्यासाठी इथून सुद्धा धावा बनवाव्या लागणार आहेत कारण धावफलकावरती धावा आहेत फक्त 22. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त फ्रंट फूट डिफेन्स सिंगलने धावफलक 23 या स्कोर कार्ड वरती आहे. नेक्स्ट मॅच हेमंत रॉयल चेंबूर आणि त्यांच्या विपक्ष सत्यविनायक कामोटे बब. स्ट्राईक इन रोटेशनचा प्रयत्न होता. सूरजची खासियत आहे. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी रिपोर्ट करणं बंधनकारक आहे, मॅन्डेटरी आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न एका धावेने समाधानी व्हावं लागेल. म्हणजेच 29 अँड टार्गेट इज 30. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे.
30 धावांचा पाठलाग करायचे. 30 इज अ टार्गेट. टॉस साठी यायचं लगेचच कॅप्टन. मुख्य मंचावरती आपल्याला टॉस साठी रिपोर्ट करायचे, जिथे एका बाजूला आपण पाहणार आहोत दीक्षित रॉयल चेंबूर आणि त्यांचे विपक्ष सत्यविनायक ब. आशिष आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावांचा पाठलाग करायचा आहे 30. परंतु या 30 धावा सुद्धा क्रीडांगणावरती एवढ्या सोपा नाही आहेत. 1-4 फॉर्मॅट जरी असलं तरी आंबोलीचे क्रीडांगण वेलकम बॅक. करूया सेकंड इनिंगला सुरुवात. नाण्याची एक बाजू आपण चाचपडली आहे, जाऊया दुसऱ्या बाजूकडे. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॉलिंग मार्क वरती सुभाषला इंट्रोड्यूस केलं गेलंय पॉवर प्लेचं षटक घेऊन. डाऊन द लेग साइड वाईड बॉलने सुरुवात केली आहे सुभाषने या षटकाची. ऑलरेडी आपल्या अकाउंट मध्ये बॅलन्स कमी आणि आपण सुरुवातीला थोडस खर्च करतोय. इथून मात्र सेव्हिंगची गरज सध्या आहे. मात्र रनआउटची संधी फेकी झाली आहे. बॅकअप आहे तिथे. सागरने प्रयत्न चांगले केले होते. टॅप करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिटचे प्रयत्न झाले. बॅकअप होतं तिथे. अदरवाईज पॉवर प्लेचं षटक आहे. चेंडू जर डीप मध्ये गेला असता तर संधी नव्हती. तिथे मात्र डिफेन्स केलाय. पुन्हा एकदा रनआउटची संधी मिळाली आहे, परंतु सूरज जिथपर्यंत पोहोचेल चेंडू खाली एक धाव निश्चितच कंप्लीट होते. आणि अजून एक खुशखबर क्रीडा रसिकांसाठी आहे, खेळाडूंसाठी आहे. मार्च एप्रिल मध्ये तब्बल 1.5 लाख रुपये बक्षीस असणारी स्पर्धा आपल्याला याच क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळणार आहे. ही सूचना आणि अर्थातच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. तिथे मात्र टॅप केलंय. प्रयत्न तिथे झाले. वंडीचा इशारा येतोय. वंडीचा इशारा येतोय. तर टॅप करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू थोडासा खालीच राहिलाय. डॉट बॉल येतोय. धावफलक अजूनही स्थिरावलाय 4 या स्कोर कार्डवर. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. थोडस चर्चा सत्र आपण पाहतोय, कारण सागरकडे सुद्धा अनेक वर्षाचा अंडर क्रिकेटचा अनुभव आहे आणि रेनबोच्या सोबत सुद्धा तो भरपूर वर्ष क्रिकेट खेळलाय. हलक्या हाताने आपण पाहिलं. एलिगंट टच आणि फक्त सिंगल मिळेल. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. धावफलकावरती धावा आहेत 5. लो स्कोरिंग टोटल चेस करायचंय. इथे रनआउटची संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं सोनं केलंय. ज्याच्या नावामध्येच रनला जावं लागेल. बॅक टू द पवेलियन. गॉन. 5 वरती लागतोय. पहिला धक्का एका षटकाची.
सलीम सध्या आपण पाहिलं तर मागच्या काही महिन्यांपासून तो मुंबईला शिफ्ट झालाय, परंतु राजापूर एक्सप्रेस म्हणून त्याची ओळख आहे. वाय कट्टामध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी आपण त्याच्या माध्यमातून मागच्या हंगामामध्ये पाहिली आहे. जलद गतीचा गोलंदाज आहे, गतीसाठी ओळखला जातो. चला टायमर आपला 20 मिनिटाचा ऑन आहे, याची दखल आपण घ्यायची आहे. फर्स्ट इनिंग ऑलमोस्ट 18 मिनिटांमध्ये समाप्त केली गेली होती. सलीम गडकरी हलक्या हाताने आपण पाहिलं, फक्त प्रज्ञेशने सुद्धा दिशा दिली आहे, कारण प्रज्ञेशला माहिती आहे ऑलमोस्ट रन बॉल इक्वेशन आहे. एका चौकारीतून जर पास झाला तर कुठेतरी मॅच मध्ये पूर्णपणे रेनबो संघ असेल, तर दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धी सुद्धा बलाढ्य आहे. सलीम गडकरी युवा विरुद्ध अनुभव असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत. आंबोली चषक 2025 भव्य दिव्य आयोजन नियोजन. व्हेरी फर्स्ट बॉल या षटकातील सिंगल कंप्लीट झालाय वनडीच्या रूपामध्ये. साठीच सलीम ओळखला जातो, परंतु प्रज्ञेशकडे सुद्धा अनुभव आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिलं, चेंडूची वाट बघितली, प्रॉपर टायमिंग, फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. दोन्ही बॉल चांगले जरी असले तरी प्रज्ञेशने त्याच्या विरुद्ध उत्तर सुद्धा तितकंच चांगलं दिलंय. या टायमिंग वरती थोडस वेट केलं आणि चेंडूला अर्थातच लॉंग स्टॉप रिझन वरती पाठवलंय. एकदा इथे सुद्धा मिळते. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 सिंगल. इथे मात्र आपण पाहिलं, पहिल्या 2 बॉलचं प्रेशर कुठेतरी काहीतरी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यामुळेच एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव आहे. सागरला आपण पाहतोय सिंगल हँडेड चांगला झेल तिथे टिपला गेलाय. विकेट्स पासून थोडस लांब आपण टीम मीटिंग करायची आहे. अप्रतिम झेल ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहूया. ट्रिपल एस लाईव्हची टीम 3 कॅमेराने या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करते. धावांचा विचार केला 8 वरती लागतोय आपण पाहिलं. अजून एक दुसरा धक्का. सागर जसं आपण लहानपणी अर्थातच आंब्याच्या झाडावरती चढून आंबे तोडायचो ना, तसंच काहीतरी चित्र मात्र सागरने दाखवलंय. ज्या विकेटची गरज होती, प्रज्ञेश लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटर न्यूमॅन मंदारला इंट्रोड्यूस केलं गेलं. इथे मात्र धीम्या गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. पहिले 3 बॉल आपण पाहिले गती गती आणि गती, आणि त्याच्यानंतर सलीमने मात्र थोडस व्हेरिएशन केलंय. नव्याने दाखल झालेला मंदार, त्याला वाटलं अतिशय वेगाने चेंडू येईल, परंतु तसं काही झालं नाही. धीम्या गतीचा बॉल, स्लोवर वनचा वापर केला गेलाय. व्हेरिएशन. इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न होता. वनडीच्या रूपामध्ये ही धाव येणार आहे. धावफलक बघता बघता धावन पोहोचतोय 9 या स्कोर कार्डवर. 9 ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा अंतिम चेंडू इथून येणं बाकी असणार आहे. राजापूर एक्सप्रेस सलीम गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म राऊंड विकेट. आतापर्यंतचं षटक खूप चांगलं राहिलंय. सागरचा तो एक चांगला झेल, आणि मॅच मध्ये अजूनही वियंग पॅकर माझगाव बनून आहे.
इथे मात्र एक्स्ट्रा बाउन्स 2200 रुपयामध्ये धाव येते. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला थोडस. बॅटर सोबत सूरज म्हणजेच विकेट किपर सुद्धा सरप्राईज झाला. 10 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 12 मध्ये 20 ची गरज आहे. 12 मध्ये 20 ची गरज. घेऊया शॉर्ट ब्रेक. देऊया डीजे मास्टरला संधी. बॉल पास करायचे प्लीज. शेखसरा जो पॉइंटला प्रेक्षक आहेत आपल्याला विनंती आपण हात कर्टनच्या मागे घ्यायचे. जे प्रेक्षक आहेत प्लीज आपल्याला विनंती ऑफसाईडला हात आपण त्या कर्टनच्या मागे घ्यायचे कारण तिथे धावा आहेत. तिथे लहान मुलं आपण बघतोय. इंट्रोड्यूस केलं गेलं. सूरजला इंट्रोड्यूस केलं गेलं. आयटम राउंड विकेट. वरी फर्स्ट बॉल या षटकातील वाईट बॉल आहे. एक्स्ट्राने सुरुवात केली आहे. 19 ची गरज असणार आहे. तिथे मात्र आपण पाहिलं पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या थोडस बाहेर. आशिषने मात्र आपण पाहिलं प्रॉपर टायमिंग तर केलं होतं परंतु ग्राउंडचे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. अंडरम क्रिकेटची हीच खासियत आहे. चौकार मारणं तितकंसं मुंबई क्रिकेटमध्ये सोपं नाहीये. धावफलक 12 या स्कोर कार्डवर. सागरला मात्र आपण थोडस पॉइंट रिजन वरती स्वॅप होताना पाहतोय कारण एक चांगला खेळाडू आहे. त्याला हॉटस्पॉट मध्ये नेहमी आपण पाहतो क्षेत्ररक्षणाच्या वेळेस. चला पंच नो बॉल आहे का एकदा दाखल करायचे. पुन्हा एकदा आपण पाहतोय सागर याच्यासाठीच ओळखला जातो. जसं आपण आधी चर्चा करत होतो की सागर नेहमी तुम्हाला फिल्डिंग करताना हॉटस्पॉट वरती दिसेल. म्हणजे जिथे जास्तीत जास्त चेंडू ट्रॅव्हल होतील तिथे तुम्हाला सागर दिसेल. चांगलं क्षेत्ररक्षण. थोडंसं अनइव्हन बाउन्स पाहायला मिळालं होतं फील्ड मधून. हलक्या हाताने फक्त तिथे आपण पाहिलं पुश केलंय. धावांचा विचार केला धावफलक 15 या स्कोर कार्ड वरती आहे. चेंडू आतापर्यंत फेकून झाले 4. अर्धा पल्ला आपण गाठलाय. अर्धा अजूनही गाठायचंय. अजून एक डॉट बॉल. सूरजने खूप महत्वाचं षटक हाताळलंय कारण 4 षटकांच्या सामन्यामध्ये तिसरं षटक खूप महत्वाचं आहे आणि ते षटक आतापर्यंत सूरजने खूप चांगल्या पद्धतीने हाताळलंय. म्हणजे आतापर्यंत एक ऑलराऊंड परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिले चांगली फलंदाजी आणि आता चांगली गोलंदाजी. वन मोर गुड डिलिव्हरी. मनीष लोढा सरांच्या बॅनरवरून आज निघून जातोय सिंगल साठी. धावफलकावरती धावा आहेत 16. 6 मध्ये आता 14 धाव्यांची गरज आहे.
अजून एक महत्वाची सूचना आहे, साइड आर्म साठी हा रिव्ह्यू घेतला गेलाय. जाऊया आपण थर्ड अंपायर कडे. आणि बॉल अर्थातच अनलेस अँड अंटिल जिथपर्यंत पडदा क्रॉस करून बाहेर जात नाही तिथपर्यंत डिक्लेअर नाहीये. जर चेंडू मध्ये येतोय पडद्याला लागून सुद्धा किंवा खालून, तर आपल्याला ती धाव कंप्लीट करायची आहे. डिक्लेअर साठी बॉल पडद्याच्या संपूर्ण बाहेर जाणं गरजेचं, ही महत्वाची सूचना. सध्या तरी जाऊया आपण रिव्ह्यू कडे, जिथे साइड आर्मचा रिव्ह्यू घेण्यात आलाय. वडाळ स्पीड गन आपण पाहतोय, सागर निवाथेला इंट्रोड्यूस केलं गेलं. इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं आहे, क्षेत्ररक्षण चांगलं आहे. महत्वाच्या धावा वाचवल्यात, कारण या 9 वरती जर मोठा फटका आला असताना तर कुठेतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. साहिलने मात्र खूप महत्वाच्या धावा वाचवल्यात, कारण पॉइंट वरती आपण पाहतोय डीप मध्ये त्या रिझन वरती क्षेत्ररक्षक नव्हता. अप्रतिम क्षेत्ररक्षण. No+1. इथे मात्र नो बॉल तर घोषित केला गेलाय, परंतु अर्थातच बॉल काउंट होतोय, धाव सुद्धा काउंट होतीये. शेख शेख काही महत्वाचे नियम तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. त्याच्या अगोदर मॅच कडे वळूया. धावफलकावरती धावा आहेत 19. नो बॉल साठी आपण पाहिलं, जर आपण चेंडू मैदानाच्या बाहेर मारतायत अर्थातच चेंडू काउंट होणारे विकेट तुम्हाला काउंट देण्यात येणार नाहीये. धाव तर काउंटच आहे ऑलरेडी. इथे मात्र फटका चांगला आहे
आशिषच्या फळीतून येतोय हा दमदार असरदार चार. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 23 या स्कोर. 23. मी आधीच म्हटलं की आशिष वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर म्हणून सातत्याने गणला गेलाय मुंबई अंडरम क्रिकेटमध्ये. यॉर्करचा वापर केला गेलाय. 6ची गरज अजूनही असणार आहे. इथे मात्र समीकरण बदललं गेलंय. रनआउट जरी असतं तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा रोहितला इंट्रोड्यूस केलं गेलंय. रिव्ह्यू घेतला गेलाय. अर्ली स्टेप आउट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. रिव्ह्यू लॉस झालाय. 1 मध्ये 4ची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच आंबोली दमदार असरदार चषकाचा पहिला सामना आपण पाहतोय. जर चौकार लगावला गेला तर सन्माननीय आदरणीय शिवसैनिक प्रसादजी कोरगावकर साहेबांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक असेल. मॅच आवडली असेल तर एकदा दोन्ही टीम साठी जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. 1 मध्ये 4ची गरज. बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय रोहित आहे. इथे फटका चांगला आहे. बॅकअप ओमकारचं येत आहे. चला हाडलक रेनबो तुम्ही खेळ चांगला केला. मॅच जरी तुम्ही गमावली असली तरी मन तुम्ही जिंकली आहेत. आणि दुसऱ्या बाजूला अभिनंदन वियंग पॅकर माझगाव. अर्थातच या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मान्यवरांचा सहभाग लाभलाय. सन्माननीय आदरणीय मनीजी लोढा सर, सीए मिश्रा सर, आर्किटेक्ट हिमांशुजी मिश्रा, एफकॉन डेव्हलपर्स अक्रम अली खुरेशी सर, माया फाउंडेशन, त्यासोबतच शाखा प्रमुख एकनाथजी केळकर सर, मंडळ अर्थातच महामंत्री संतोषजी राजपूत, मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा मायाजी राजपूत, सचिनजी राजपूत, मंडल अध्यक्ष उपाध्यक्ष अंकितजी गुप्ता, मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष प्रसादजी कोरगावकर सर. आणि त्यासोबतच आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेचा पाठीचा कणा सन्माननीय आदरणीय मुंबई अध्यक्ष आमदार अमितजी साटम सर आणि अनेक पाठीराख्यांचा आपण पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकणाने आभार व्यक्त करूया आणि जाऊया नेक्स्ट मॅच कडे. त्याच्या अगोदर ऐकूया एक मधुर संगीत. यस मिस्टर डीजे मास्टर. चला सूरज या मुख्य मंचावर. चला
सत्यविनायक कामोटे ब कॅप्टन टॉस साठी लगेचच जायचंय. नेक्स्ट मॅच सुद्धा आपण ओपन लॉट मध्ये एका बाजूला दीक्षित रॉयल चेंबूर म्हणजेच घनश्याम शिंदे टीम आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांचे विपक्ष सत्यविनायक कामोटे ब कॅप्टन लगेच टॉस साठी यायचंय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय प्रसादजी कोरगावकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण सूरजला मॅन ऑफ द मॅच देतोय. एक ऑलराऊंड परफॉर्मन्स, मोक्याच्या क्षणी आलेला तो चौकार, ती पार्टनरशिप आणि एक चांगलं षटक, त्या मोबदल्यावरती आपण पाहतोय सूरज ठरतोय मॅच मॅन ऑफ द मॅच. धनंजय सर कुठेही असतील टॉस साठी आपण लगेच रिपोर्ट करायचे. सत्यविनायक कामोटे ब धनंजय सर अँड टीम कुठेही असेल लगेचच रिपोर्ट करा. ऑलरेडी मॅच समाप्त झाली आहे. थँक्यू डीजे, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. एक देखणं दमदार आयोजन नियोजन तुम्ही पाहतायत. तब्बल 1,00,000 रुपये पारितोषिक असणारी क्रीडा स्पर्धा मॅच नंबर 2 ला अगदी थोड्याच अवधीमध्ये सुरुवात होणार आहे. काही महत्वाच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. साइड आर्म नो जर तुमचा असेल आणि अर्थातच अंपायरच्या माध्यमातून तुम्हाला नो घोषित केलं गेलं तर या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये पुन्हा गोलंदाजी करण्याची संधी तुमच्याकडे नसेल. आणि मॅक्सिमम आपण पाहिलं तर 6 प्लेयर पॉवर प्ले नंतर आपण स्क्वेअरच्या बाहेर ठेवू शकतात. 7 प्लेयर तुम्ही ठेवू शकत नाही. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. पंचांचं जर लक्ष जरी नसलं आणि अपील झाली तर तो नो बॉल घोषित करण्यात येणार आहे. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. ही काही महत्वाच्या सूचना आहेत. नो बॉल वरती फक्त आणि फक्त स्टंपिंग आणि रनआउटला बॉल काउंट असणार आहे. ही सुद्धा महत्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. एक दमदार आयोजन नियोजन ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण स्वप्नील बामणे सर असतील किंवा रोहन साळुंके असेल यांच्या माध्यमातून एक अप्रतिम स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे.